हाय फ्रेंड्स, तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये नॅचरल मेकअप कसा करायचा, की आपलं अचानक ठरतं की आपल्याला एखाद्या फंक्शनला जायचं असतं आणि आपल्याला फेसवरती काही प्रॉब्लेम असतील तर ते कितीही मेकअप केले तर दिसून येतात. तर ते प्रॉब्लेम दिसू नयेत म्हणून आपण कसा मेकअप करायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मी पहिल्यांदा लेन्स घालून घेते, कारण मला लेन्स आवडतात. तुम्हाला हव्या असतील तर घाला, नसतील तर काहीही प्रॉब्लेम नाही आहे. दुसऱ्याही डोळ्यात मी लेन्स घालते. लेन्स घालून झाल्यानंतर आपण क्लेन्झिंग मिल्क घेणार आहे आणि पूर्ण फेसला लावून नॉर्मली मसाज करून आपण पूर्ण फेस क्लीन करून घेणार आहे. कारण आधी आपण काहीतरी फेसला लावलेलं असतं, डस्ट असते, त्यामुळे ते क्लीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर पूर्ण फेसला टोनर स्प्रे करायचा आहे. टोनर स्प्रे करून झाल्यानंतर वेट टिश्यूच्या साह्याने आपल्याला पूर्ण फेस क्लीन करून घ्यायचं आहे. वेट टिश्यूच्या साह्याने पूर्ण फेस क्लीन करून घ्यायचं आहे. पूर्ण फेस क्लीन करून झाल्यानंतर आपल्याला पूर्ण फेसला मॉइश्चरायझर लावायचा आहे आणि 20 ते 30 सेकंड आपल्याला थांबायचं आहे. टाईम झाल्यानंतर आपण प्रायमर घेऊन फेसला प्रायमर लावून घेतलेला आहे. प्रायमर लावून झाल्यानंतर माझ्या फेसला पिगमेंटेशन आहे, तर ते आपल्याला ॲड करण्यासाठी मी ऑरेंज कन्सिलर घेतलेला आहे. ऑरेंज कन्सिलर जिथे जिथे मला पिगमेंटेशन आहे किंवा आपल्याला ब्लॅक स्पॉट वगैरे असतील तर तिथे आपण ऑरेंज कन्सिलर लावून घेणार आहे. ब्लेंडरच्या साह्याने व्यवस्थित ब्लेंड करून घेणार आहे. ऑरेंज कन्सिलर लावून झाल्यानंतर मी माझ्या स्किन टोननुसार कन्सिलर घेतलेला आहे, थोडं व्हाईटिश, आणि जिथे मी ऑरेंज कन्सिलर लावलेला आहे त्याच्यावरती मी ते लावलेलं आहे आणि ब्लेंड करून घेते, कारण ऑरेंज दिसू नये म्हणून. तर बघा फेसमध्ये कसा चेंज होत आहे. जर फेसवरती काही प्रॉब्लेम असतील तर ते हाईड होतात आणि स्किन एकसारखी होऊ लागते. तर मी ते व्यवस्थित ब्लेंड करून घेते. जर तुम्ही कोणतेही प्रोडक्ट लावले आणि जर व्यवस्थित ब्लेंड केले तर तुमचा फेस छान दिसेल, नाहीतर पॅच पडल्यासारखं दिसेल. त्यानंतर मी फाउंडेशन घेतले. फाउंडेशन किती क्वांटिटीमध्ये घेतले ते बघा. तेवढं फाउंडेशन मी पूर्ण फेसला लावणार आहे आणि ब्लेंडरच्या साह्याने व्यवस्थित ब्लेंड करून घेणार आहे. तर पूर्ण फाउंडेशन मी फेसला लावून व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर काउंटरिंग घेऊन कपाळाला, नाकाला व्यवस्थित लावणार आहे, कारण माझं कपाळ मोठं आहे. त्यानंतर फिक्सर स्प्रे केलेला आहे, म्हणजे जे पण काही प्रोडक्ट लावले आहेत ते व्यवस्थित ब्लेंड होतील किंवा ते निघणार नाही आहेत. फिक्सरमुळे ते सेट होऊन जातील. त्यानंतर मी घेतला आहे कॉम्पॅक्ट. कॉम्पॅक्ट ब्रशनेच लावावं असं काही नाही आहे, स्पंजच्या साह्याने तुम्ही लावू शकताय. तर ते व्यवस्थित न पॅच पडता तुम्ही फेसवरती लावून घ्यायचं आहे. कॉम्पॅक्ट झाल्यानंतर आपण लूज पावडर घेणार आहोत. कॉम्पॅक्ट लावून झालेला आहे. आता मी फेसवरती लूज पावडर लावते, म्हणजे आपला बेस फिक्स झाला. त्यानंतर मी पिंक कलरची लिपस्टिक
घेतलेली आहे. आता ती जास्त पिंक दिसते म्हणून मी त्याच्यावरती थोडीशी मरून कलरची लिपस्टिक लावलेली आहे. थोडासा शेड चेंज केला आहे. आता आला आय मेकअप. आय मेकअपसाठी मी आय शॅडो किट वापरलेलं नाही आहे. तर जे माझ्याकडं कन्सिलर आहे, पहिला मी ऑरेंज कन्सिलर थोडंसं लावलेलं आहे आणि त्याच्यावरती मी हायलाईट लावलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार ते तुम्ही लावू शकता. आता हे तुम्हाला थोडं डार्क वाटत असेल, पण जेव्हा आपला मेकअप रेडी होतो तेव्हा ते व्यवस्थित दिसतं. तर आपला आय मेकअप झालेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर काजळ. काजळ लावून झाल्यानंतर आपण लावणार आहोत लायनर. लायनर लावून झालेला आहे. आता आपण मस्करा लावून घेतलेला आहे आणि मी फेसवरती पूर्ण स्प्रे केलेला आहे आणि मग मी साडी वगैरे घालून घेतलेली आहे. तर हा माझा झाला आहे फायनल लुक, नॅचरल मेकअप. तुम्हीही असा करू शकता. मग तुम्हाला कसा वाटला माझा नॅचरल लुक नक्की सांगा आणि तुम्हीही ट्राय करा. बाय.